नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अनंत देशमुख. माझ्या शेतीचे प्रयोग या सदरामध्ये आपलं आज या ठिकाणी एक नवीन विषय घेऊन आपल्या समोर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आता खरीप हंगाम आपल्याला जवळ आलेला आहे, आपल्या तोंडावर आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज शेतकऱ्यांची लगबग ही त्याच्या शेतीच्या मशागतीकडे जोरात चाललेली आहे. आणि आज रोजी आपल्या शेतीमध्ये जे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे उत्पादकता फार कमी झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी, बहुतांश शेतकरी त्यांना जे काही उपलब्ध शेणखत होते ते शेणखत, त्या शेणखताचा वापर ते आपल्या शेतीमध्ये करत असतात. मात्र अनुभव असे आहे की या आपल्या शेतीची ज्यावेळेस मशागत सुरू होते त्यावेळेस बहुतांश शेतकरी हे एप्रिल आणि मे या तळपत्या उन्हाच्या काळामध्ये, अतिशय प्रखर उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस तापमान हे 45 डिग्रीच्या त्या शेणखताचा वापर ते आपल्या शेतीमध्ये करत असतात. मात्र अनुभव असे आहे की या आपल्या शेतीची ज्यावेळेस मशागत सुरू होते त्या पर्यंत ज्या ठिकाणी जाते त्या काळामध्ये आपलं जे शेणखत आहे, जे शेणखत त्यांना उपलब्ध होते ते शेणखत शेतात नेऊन ते शेणखत शेतामध्ये टाकण्याचा जो एक प्रघात सुरू आहे तो आजपर्यंत आता सुद्धा सुरू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे टाकलेलं शेणखत आहे, हे शेणखत खरोखर आपल्या शेतीसाठी उपयोगी आहे का, हा सुद्धा एक प्रश्न आपल्या समोर आहे. आणि ते जर शेणखत उपयोगी नसेल तर मग त्याला पर्याय काय. आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपण या सदरामध्ये जाणून घेऊयात की या शेणखतापासून कुजलेलं शेणखत आपल्याला कशा पद्धतीने तयार करता येईल आणि या शेणखताचा वापर आपल्या जमिनीमध्ये आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्या शेणखतापासून आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा होईल यासाठी आपण या सदरामध्ये जाणून घेऊयात. आपल्या सर्ग विकास समिती ही एक जी संस्था आहे, ही संस्था गेल्या 20 वर्षापासून शेणखतापासून कुजलेलं शेणखत तयार करण्याची जी काही पद्धत ते अवलंबतात त्या पद्धतीचा वापर त्यांनी गेल्या कित्येक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे इतर राज्यामध्ये सुद्धा या ठिकाणी केलेला आहे. आणि बरेचसे शेतकरी त्या गोष्टीचा अवलंब आपल्या शेतीमध्ये करतात. तर या गोष्टीचा आपल्या सर्व शेतकऱ्यांना त्याचं ते तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सर्ग विकास समितीचे श्रीयुत अभिजित वंजारी साहेब. वंजारी साहेबांकडून आपण या सर्व जे काही शेणखतापासून कुजलेलं शेणखत तयार करण्याची जी काही पद्धत आहे ही पद्धत आपण सोप्या भाषेत त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत. नमस्कार वंजारी साहेब. नमस्कार. आज आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना कुजलेलं शेणखत चांगल्या पद्धतीनं आणि कमी श्रमाचं जी काही पद्धत आपण अवलंबता त्या पद्धतीचे फायदे आणि ती पद्धत कशी आहे हे याचा आपल्याला आपल्या या प्रबोधनातून या शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करावं अशी आपल्याला विनंती आहे. नमस्कार, मी अभिजित वंजारे, जिल्हा समन्वयक सर्ग विकास समिती अकोला. सर्ग विकास समिती संस्थेने आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये जवळपास 15 लाख एवढे कंपोस्टचे बेड लावलेले आहे. कंपोस्टच्या विविध पद्धती आता शेतकऱ्यांसमोर असतात. त्यामध्ये गांडूळ खत आहे, नाडेप कंपोस्टिंग आहे. तसेच आम्ही जी पद्धत शेतकऱ्यांना अत्यंत सोपी पद्धत आहे ती बायोडायनामिक कंपोस्ट ही पद्धत शेतकऱ्यांना सांगतोय. त्यामध्ये आपल्याकडे उपलब्ध जे शेणखत आहे हे शेणखत कुजवायचं आहे. कुजवताना आपल्याला एक 15 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 5 फूट उंच असा शेणखताचा ढीग घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला शेणखताचा ढीग लागल्यानंतर तो पूर्ण ओला करून घ्यायचा आहे. ओला करताना त्यामध्ये छोटा पाईपाचा वापर करून त्याला ओला करावा. नंतर त्यात आपल्याकडे उपलब्ध असलेले एक S9 कल्चर जे आहे ते S9 कल्चर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. S9 कल्चर हे 1 तास डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे गोळून एका 15 लिटरच्या बाल्टीमध्ये 13 लिटर पाणी घेऊन त्यामध्ये गोळायचं आहे. हे घेतल्यानंतर आपण S9 कल्चर जे आहे ते 15 फूट लांब असलेल्या कंपोस्टच्या बेडला एक उजव्या साईडला 13 होल आणि डाव्या साईडला 13 छिद्र पाळायचे आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला जे 13 लिटर S9 कल्चरचं पाणी आहे ते पाणी अर्धा लिटर प्रत्येकी एका छिद्रामध्ये टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर आपल्याला संपूर्ण बेड जो आहे तो आपल्याला पूर्ण झाकून घ्यायचा आहे. शेण आणि मातीच्या काल्यानं त्याला लिपून घ्यायचे. लिपण्याची सुद्धा अत्यंत सोपी पद्धत अशी आहे की एका टोपल्यामध्ये वरून जर त्याला असं शेण काला टाकला तर तो खालपर्यंत असा
येतो आणि आपल्याला हाताने कुठे लिपायची आवश्यकता राहत नाही. अशा पद्धतीनं जर आपण कंपोस्ट केलं तर आपले एका महिन्यामध्ये आपल्याकडे 1 मेट्रिक टन एवढं कंपोस्ट तयार होते, ज्याच्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जवळपास 41.87 इतक्या प्रमाणात उपलब्ध राहते. हा कंपोस्टचा बेट करताना आपण अशा पद्धतीनं कंपोस्टचा तयार करू शकतो. एका महिन्यामध्ये तयार झालेलं कंपोस्ट हे आपण आपल्या शेतामध्ये लागवडपूर्व आपण शेतामध्ये आपल्याला वापरायचं आहे. आणि आता सुद्धा आपल्याकडे वेळ गेली नाही, आणखी 15 दिवस आपल्याकडे उपलब्ध आहे. या 15 दिवसामध्ये आपण आपल्याकडे उपलब्ध असलेलं शेणखत आहे अशा पद्धतीनं ते कुजवून त्याचं कंपोस्ट तयार करून आपण जर शेतामध्ये वापरलं तर त्याचे आपल्याला विविध प्रकारचे फायदे दिसून येतात. जसे की सर्वप्रथम जमीन भुसभुशीत होणे, पाण्याचा निचरा चांगला होणे, पांढऱ्या मुळाची संख्या वाढणे आणि पिकाची सर्वांगीण वाढ होणे आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब जो आहे तो सुद्धा अत्यंत वाढण्यात आपल्याला मदत होतो. यामध्ये वंजारी साहेब एक अशी अडचण आहे की आता शेतकऱ्यांना जसं उपलब्ध शेणखत होते तसंच ते शेणखत शेतीमध्ये टाकतात. ते त्यांच्या शेतीमध्ये जे शेतामधलं जे शेणखत ते ज्या ठिकाणी ते गोळा करतात त्या ठिकाणाहून ते वर्षभर एका ठिकाणी शेणखत ठेवतात आणि ते या पिरियडमध्ये म्हणजे एप्रिल मे ह्या महिन्यामध्ये ते शेणखत नेऊन जसंच्या तसं शेतामध्ये नेऊन त्या शेतीमध्ये ते पसरून देतात. तर असं शेणखत वापरल्याचे काय दुष्परिणाम आपल्याला काही दिसतात का त्या ठिकाणी? दुष्परिणाम असे आहे की शेणखत कच्चे न कुजलेले शेणखत हे जर शेतामध्ये आपण टाकले तर शेणखत हे प्रामुख्याने त्याच्यामध्ये असणारे जे सूक्ष्म जीवाणू आहे, अझोटोबॅक्टर असतील, रायझोबियम असतील, अझोस्पिरलम असतील किंवा अन्य सूक्ष्म जीवाणू असेल, या सूक्ष्म जीवाणू इतक्या उष्णतेमध्ये हे जमिनी टिकून राहत नाही. दुसरा असा दुष्परिणाम आहे की शेणखत हे उमणी अळीचे खाद्य आहे. त्यामुळे उमणी अळीचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असल्यामुळे आपण कच्चं शेणखत जर शेतात टाकलं तर ते पिकाच्या वाढीसाठी टिकून राहत नाही. दुसरा असा दुष्परिणाम आहे की शेणखत हे उमणी अळीचे खाद्य आहे. त्यामुळे उमणी अळीचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असल्यामुळे आपण कच्चं शेणखत जर शेतात टाकलं तर ते पिकाच्या वाढीसाठी हानिकारक ठरते आणि पिकाची वाढ खुंटते, म्हणजे एकंदरीत उत्पादनामध्ये आपल्याला नुकसान होते. नंतर असे शेणखत जर आपण शेतात टाकले तर ते जमिनीला सुद्धा आपल्याला कुजवण्यास त्यासाठी जे आवश्यक कुजवण्याची जी क्षमता आहे ती पूर्ण पिकाला न लागता त्या ऑर्गॅनिक मॅटर कुजवण्यासाठी त्याचा वापर होतो. बरोबर. एकंदरीत शेतकऱ्यांना या सर्व बाबी आपण ज्या पाहिल्या त्याच्यावरून असं लक्षात येते आपल्या की शेणखताचा वापर जो आहे हा वापर शेणखत कुजवल्याशिवाय करणे ही शेतीसाठी फार मोठं घातक त्या ठिकाणी ठरणार आहे. कारण शेणखताची उपलब्धता मिळत नाही आणि जेवढी उपलब्धता आहे आपल्याकडे ते शेणखत जर अयोग्य पद्धतीने आपण जर पिकांना देत असू किंवा जमिनीवर टाकत असू तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला या ठिकाणी समोर आपले आहेत. तर अशा पद्धतीत आजच्या या वंजारी साहेबांच्या आपल्या जे काही अनुभव आहे किंवा त्यांचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासातून आपल्या समोर आलेला आहे की कुजलेलं शेणखत किती महत्वाचं आहे. आणि ही जी पद्धत त्यांनी आपल्याला सांगितली बायोडायनामिक पद्धतीनं छिद्र करून त्याच्यामध्ये जे काही S9 कल्चर टाकून जे काही आपल्याला कुजलेलं शेणखत तयार करायचं आहे किंवा जे तयार होते ते शेणखत कुजलेलं शेणखत पिकांना किती उपयोगी आहे हे आपल्याला या ठिकाणी यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी जाणवलेलं आहे. म्हणून ह्या गोष्टी आपल्या जरी आपल्या समोर असल्या तरी शेतकऱ्यांपुढे प्रश्न असा येईल की हे S9 कल्चर त्यांना मिळेल कुठे, त्याची उपलब्धता त्यांना कुठे मिळेल, कुठे होईल? S9 कल्चर हे आपल्याला अकोलामध्ये सर्व विकास समिती कार्यालय आहे, कार्यालयामध्ये उपलब्ध होईल. आणि हे पूर्ण जे आहे हे नैसर्गिक पद्धतीनेच म्हणजे यात कुठलीही विषबाधा किंवा कुठलेही केमिकल्स न वापरता हे S9 कल्चर तयार केलेलं असते. हे दूध देणाऱ्या गायीच्या शेणापासून, ताज्या शेणापासून तयार करून आपण S9 कल्चर हे शेतकऱ्याच्या बांधावर सुद्धा तयार करून त्याचा वापर करू शकतो. अशा परिस्थितीमध्ये आपण आज शेतीची पोत जी खालावलेली आहे ती सुधारण्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो काही आहे आपला सेंद्रिय कर्ब आणि तो सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी हे बायोडायनामिक ही जी पद्धत यांनी सांगितली साहेबांनी ती पद्धत अतिशय लाभदायक शेतकऱ्यांसाठी होणार आहे एवढं या ठिकाणी आपल्याला निश्चित अनुभवलं आपण. आणि या सर्व आताच्या मुलाखतीवरून किंवा त्या कुजलेल्या शेणखताचं जे काही महत्व आहे हे महत्व आपण जाणून घेतलं. त्याच्यातून आपल्या एकच लक्षात येईल की गोबर का
सुकना कंपोस्टिंग नाहीये. आपण आतापर्यंत जे सुकलेलं शेणखत शेतामध्ये टाकतो तर गोबर का सुकना कंपोस्टिंग नाही आहे, मगर गोबर का पखना कंपोस्टिंग आहे. ही जी बाब या कंपोस्टिंगच्या बाबतीतली आपल्या समोर आलेली आहे ती आपण सगळं शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावी आणि त्या पद्धतीनं या आपल्या खरीप हंगामामध्ये आपल्या शेतीचं जे काही नियोजन आहे ते नियोजन या ठिकाणी करावं.